माननीय आदित्यजी शिंदे सर, माऊलीच्या रूपाने आणि माऊलीचा इतिहास सांगणारे माननीय श्री ज्ञानेश्वर गाडगे सर, मी खरं पुण्याच्या दक्षिण भागातून इकडे आलोय, तसं एखादाच वाटत होतं देवाडंदी जवळ, त्याचा प्रत्यक्ष अनुभव इथं आल्यावरती मला झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे किंवा पिंपरी चिंचवड विभागातील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय फडवळ सर, माजी अध्यक्ष डॉक्टर मॅडम, आमच्या समोर बसलेले मित्र जाधव सर, शिंदे सर, गोरे सर, या पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्य माननीय जोशी मॅडम, उपस्थित वालेकर मॅडम आणि इथले जाधव सर, माझे सर्व मित्र बंधू भगिनींनो, खरं तर प्रोटोकॉल मीच झाल्यामध्ये हरकत नाही. या दोघांचं सगळं शेवटी व्हायला पाहिजे. या दोघांनी आपलं सगळं घेतलं, काहीच ठेवलं नाही, म्हणजे जे काही बोलायचं होतं ते संपलं. म्हणून मी या विषयाला हात घालणार नाहीये. पण विद्यार्थी पण इथे मित्र आहेत, त्यांच्यासाठी थोडं सांगू इच्छितो की वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान घेत असताना एक असं ज्ञान असतं जे प्रॅक्टिकली ज्ञान आहे. आता सर बोलत असताना बोलले होते की मास्टर करण्यासाठी किती वर्ष लागतं, बॅचलर व्हायला आपण 10वी व्हायला किती वर्ष लागतं, 10 वर्ष जातात. सगळं ज्ञान खरं तिथंच मिळतं, पण आपण त्या 10 वर्षाकडे लक्ष देतो का, देत नाही. 10 वर्ष आपण कुठे लक्ष देतो, आपल्या कामाकडे, आणि पोराला कुठं सोडतो, शिक्षकाकडे. त्याचं काय होत आहे, शिक्षक बघून घे. आणि मग पालक कधी लक्ष देतो, मास्टरला. 2 वर्ष राहिल्यावर आपल्या मुलांना लक्ष देतो. काढा इकडनं 25-30 लाख लोन, तिकडनं काढा 10-15 लाखाचं लोन, पासपोर्ट काढा, कुठंतरी युनिव्हर्सिटीला फॉर्म भरा, काहीतरी करा. तेवढं तेच लक्ष 10 वर्ष द्या ना, 5 पैसे भरायला लागणार नाही. बरेच मित्र येत आहेत, विद्यार्थी मित्र जे हुशार आहेत, स्वावलंबी आहेत, जे ऐकलेत ते इथं आलेत म्हणायला हरकत नाही. म्हणजे अशा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, आपल्या गुणवत्तेनुसार मिळाला असं म्हणायला हरकत नाही. पण जे मागे आहेत, कुठून तरी आर्थिक तडजोड करून आपण इथं आलेलो आहोत असंही म्हणायला हरकत नाही. म्हणून 10 वर्ष खूप लक्ष द्यायला पाहिजे, मग पुढचं आयुष्य व्यवस्थित होतं. पण आपलं नेमकं उलट होतं या ठिकाणी. आपण 10 वर्ष वेगळ्या पद्धतीत असतो, आपल्या मुलांकडे आपलं लक्ष नसतं, आणि शेवटी मात्र आपलं लक्ष जातं, आता यांनी काहीतरी करायला पाहिजे. खरं सांगा बरं मित्र, तुम्ही इथं स्वतः आलाय म्हणजे या कोर्सला का तुम्हाला पाठवलं गेलं? हसू नका, जे हसले ते सांगायचं, चा तू पॉलिटेक्निक कर, तुला ह्याच्याशिवाय दुसरं काही जमणार. आणि जे स्वतः आले ते इच्छेतनं आलेले. म्हणून आज आपण इतकं दडपण आणतो ना मुलावरती, त्याची इच्छा काय हे समजूनच घेत नाही. आता भीतीचा एक प्रश्न मी सरांच्या व्याख्यानात ऐकला आता, की आपण मुलांना इतकी भीती घालतो, ते लहान असतानाच 2-4 वर्षाचा, अरे जाऊ नको तिकडे. त्याला काय माहिती, देवाऱ्यातला दिवा किती छान प्रकाशमान आहे, तो धारायला जातो. जाऊ नको पोळे, आई पहिले सांगते जाऊ नको पोळे. ते थोड्या दाराच्या बाहेर जावं लागले, जाऊ नको भाऊ, बाहेर भाऊ होय. भाऊ तरी आपण पाहिलं कधी नाही, पण आई सांगते भाऊ आहे जाऊ नको. आता इतकं भाऊला घाबरतं, लग्न झाल्यावर पण अंधाऱ्या खोलीत जात नाही. इतकी विचित्र अवस्था. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्यासमोर आहे. फळ वरून खालून पडलं, झाडावरून खाली पडलं. जिज्ञासू वृत्ती असलेला विद्यार्थी हा आपल्या आई वडिलांना विचारतो, बाबाला विचारतो, बाबा ते फळ खाली कसं काय पडलं? आता त्या बाबाने त्याचा अर्थ व्यवस्थित समजावून सांगायला पाहिजे. त्या मुलाला माहित नसेल तर, त्याला माहित नाही म्हणून प्रश्न विचारतो, तर बाबा म्हणतो फळ पडले घे आणि गप खा. म्हणजे आपण कुठंतरी आपल्या मुलाचं शंकेचं समाधान करत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ज्या वेळेस आत्म जागृती होऊन आपण आपल्या भविष्याचा विचार करतो, वेध घेतो, त्यावेळेस आपल्याला आपला खरा विषय कळतो आणि आपण अशा
इन्स्टिट्यूटमध्ये येण्याचं धाडस करत असतो. हे प्रॅक्टिकल आहे. हे इन्स्टिट्यूट म्हणजे प्रॅक्टिकल आहे. इथं तुम्हाला संपूर्ण भविष्य कसं जगायचं आहे त्याचं प्रात्यक्षिक शिकवलं जाणार आहे. ते तुम्ही स्वतः करणार आहात आणि ते समाजामध्ये त्याचा इतरांना देण्यासाठी वापर करणार आहात. म्हणून अशा प्रात्यक्षिक होणाऱ्या संस्थेमध्ये यावं, पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये यावं, PICT सारखे जे कात्रजला आहे भारतीय विद्यापीठच्या अशा ठिकाणी जावं वाटतं मला पण, की इथं काहीतरी वेगळं होतं. का तर इथं जिवंत विद्यार्थ्याबरोबर निर्जीव वस्तू जिवंत करण्याचा प्रयत्न हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग मुलांना शिकायला मिळतो. आणि आपलं तरी नशीब खूप मोठं आहे शिक्षक मुख्याध्यापक की आपण सजीवाबरोबर राहतो, सजीवासोबत जीवन घालवतो. कोणता असा शिक्षक किंवा कोणता असा व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला वयाच्या 60व्या वर्षापर्यंत शाळेत यायचं भाग्य मिळतं? कोणालाच नाही. मग किती पंतप्रधान असो, व्यापारी असो, उद्योगपती असो, फक्त शिक्षक हाच व्यक्ती आहे की जो सजीवासोबत शाळेमध्ये वयाच्या 60व्या वर्षापर्यंत येत असतो. हे खूप मोठं भाग्य आहे. म्हणून आपण थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना काय आवडतं त्याकडे पाठवण्याचा कल आपला असायला पाहिजे. आपण शिक्षक आणि पालक या दुहेरी भूमिकेतून जात असतो. म्हणून जी मुलं इथं आली त्यांना माहिती आहे की आपण आपलं लक्ष प्राप्त करण्यासाठी इथं आलोय आणि आपल्याला ते घ्यायचं, बरोबर ना? आवड आहे म्हणून. आता ज्याला आवडच नाही तो काय करणार? काहीच करू शकत नाही. तो आहे तोच व्यवसाय करत करत पुढे जाणार. एक छान असं मंदिर, मंदिरामध्ये महाराज असतात, आपल्यासारखे भक्त असतात, ज्ञान देणारे संत असतात, ऐकणारे श्रोते असतात, आणि कोणीतरी आरतीच्या वेळेस घंटा वाजवणारा बरोबर घंटा वाजवत येत असतो. आरती सुरू झाली की घंटा ठरलेला असतो मंदिरामध्ये, तू काही कर पण घंटा मीच वाजवणार. बऱ्याच मंदिरात मी पाहिले विशिष्ट व्यक्ती आरतीच्या वेळेसच येऊन बरोबर घंटा हातात घेतो आणि आरतीच्या तालाबरोबर घंटा वाजवत असतो. ते मंदिर इतकं प्रसिद्ध होतं की विश्वातले, जगातले लोक ते मंदिर पाहण्यासाठी येत असतात आणि त्या व्यवस्थापनाला वाटतं की नाही आपला सगळा स्टाफ जो आहे तो इंग्रजी शिकला पाहिजे. कारण विदेशात माणसं येतात ना, कम्युनिकेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे. भाषा, आता सरांनी सांगितलं की भाषा ही विचारांची देवाणघेवाण आदान प्रदान करण्यासाठी असते, म्हणून इंग्रजी शिकलं पाहिजे. आता सर म्हणले इंग्रजी सोपं आहे, शेवटचा वाक्य अर्थ सांगितला, खरंच सोपं आहे. मला देखील आवड वाटतं सर, कधी कधी मलाही इंग्रजी आवड वाटते कधी कधी. पण असे काही शब्द वाचले की अरे हे तर आपण रोजच बोलतो. मग त्या व्यवस्थापनाने सगळ्या स्टाफसाठी, मंदिरातल्या स्टाफसाठी सर्क्युलर काढलं की 6 महिन्याच्या आतमध्ये इंग्रजी कंप्लीट झालं सर्टिफिकेट द्यायचं, नाहीतर तुमची नोकरी गेली. झालं ना, सगळे लागले धावपळ करायला. महाराज म्हणले मी तरी आरती म्हणतो, मला काही गरज आहे. नाही म्हणले आरती म्हणा, काही म्हणा. अहो आरती संस्कृतमध्ये, मराठीमध्ये, विविध भाषेत म्हणायचंय, काही असो, आपल्याला इंग्रजी शिकायचं. सगळ्यांनी क्लास लावला, उठकी सूट क्लास. 6 महिने कागद आलं, व्यवस्थापनाला दिलं, सगळ्यांनी दिले. जो घंटा वाजवतो ना त्यांनी मात्र दिलाच नाही. त्याला बोलावून घेतले, काय रे बाबा तू काय दिला नाही? सगळ्यांना नियम सारखा आहे ना, तू सर्टिफिकेट द्यायला पाहिजे ना इंग्रजी शिकलेलं. अहो मी बोलतच नाही म्हणलं. आवाज का इंग्रजीत येईल का मराठीत येईल का हिंदीत येईल? आवाज येतच येईल ना, पण त्याचं काय सर्टिफिकेट देऊ? नाही पण काम कोण करतो? मीच करतो ना. तुला नोकरी सोडायला. आता नियम होता ठरलेला, बिचाराने नोकरी सोडली. आता करायचं काय? मग त्याच मंदिराच्या बाहेर एक छोटस चहाची टपरी टाकली आणि चहा विकायला लागला. एकच टपरी होती, फुल धंदा व्हायचा. 6 महिन्यांनी त्या टपरीचं छोटस स्टॉल मध्ये रूपांतर झालं. पुढच्या 6 महिन्यात 50 माणसं बसतील असं हॉटेल झालं. पुढच्या 6 महिन्यात त्याला म्हणायला लागलं तुम्ही हॉटेल केलं, सगळं केलं, चांगलं राहायची सोय करा. त्यांनी लॉज बांधली. त्या पुढच्या 6 महिन्यामध्ये लॉज जरा चांगले ठेवा, परत 2 मजली बांधली, 3 मजली, 4 मजली. येणारे ग्राहक म्हणायला लागले एसी वगैरे वगैरे चांगलं जरा सुविधा द्या. त्याला 3 स्टार, 2 स्टार, 5 स्टार पर्यंत रेटिंगला नेलं आणि खूप मोठं हॉटेल आणि हजारो माणसं त्या हॉटेलमध्ये काम करायला लागले. तेच मंदिरात दर्शन घेऊन त्याच हॉटेलमध्ये नाश्ता आणि मुक्कामासाठी आलेले हे सगळी सोय पाहून म्हणाले की या मालकाला आम्हाला भेटायचं. मालक कुठे बरोबर. त्या मालकाला बोलवलं तर पाहिलं तर एखादा त्या
हॉटेलचा मॅनेजर स्टँडर्ड दिसायचा आणि हा आपला साधा गवाळ. सगळेजण म्हणले तुम्ही मालक आहात. हो, पण तो पुढे येत नव्हता. आलेले पाहुणे इंग्रजीत बोलायचे पण याला इंग्रजी येत नव्हतं. मॅनेजर पुढे आला. मॅनेजर ह्याच्या मराठीचं कौतुक इंग्रजीमध्ये सांगायचं आणि त्याने इंग्रजीतलं कौतुक आपल्या मालकाला मराठीत सांगायचं. मग त्याने प्रश्न विचारलं, एवढं सगळं ऐश्वर्य निर्माण केलं, तुम्ही इंग्रजी शिकला असतं तर किती चांगलं झालं असतं. आज तुमचे विचार प्रत्यक्ष ऐकायला मिळाले असते. त्यावेळेस तो घंटा वाजवणारा म्हणतो, आज जर मी इंग्रजी शिकलो असतो तर आज पण घंटा वाजवत बसलो असतो. पण 1200 कामगार माझ्या हॉटेलमध्ये काम करतात, 1200 कुटुंब जगतात, ते इंग्रजी बोलतात. म्हणजेच गुणवत्ता सगळ्यात महत्वाची असते. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, तुम्ही इथं टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये कामासाठी म्हणजे शिकण्यासाठी आले, ते त्यांना मनाने धनाने शिकायचं आणि याचा वापर समाजामध्ये आपल्याला करायचा. हे लक्षात घ्या. वेळ खूप झालाय. माझा वेळ तर नव्हताच पण मी बळजबरीने घेतला म्हणायला हरकत नाही. आयोजकांचे आणि मॅडमचे सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. थांबतो.